एक खोटं बोलू बाई दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारीक खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा मला हवा करतार. चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकणे निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. एक मिनिट अरे काय हा वेडेपणा तुझा? हा किती भिजलायस? हेल्मेट असतं ना तुझं? भिजलो ग जरा आज. जरा भिजलायस का? शिंका बघ किती येत आहेत. काढा घे. नकोय मला काढा. इंद्रनील काढा घे आणि फोन बाजूला ठेवा तिथं. नाही हवाय मला. फोन बाजूला ठेव. अगं नको. बाजूला ठेव फोन. हवाय मला फोन. बाजूला ठेव. अगं किती हट्ट करते स्वानंदी. काय म्हणालास तू? नाही काही नाही, माझं डोकं जड झालंय, मी झोपतो. अगं ललिता, इंद्रनीलची तब्येत बरी नाही का? पाळू सांगत होता. जास्ती काही झालंय? टेन्शन मध्ये दिसतेस? नाही, इतकी खराब नाहीये तब्येत. पावसात भिजल्यामुळे शिंका येत आहे. मला वेगळीच काळजी वाटते. कसली काळजी? विचित्रच वागतोय, भानावर नसल्यासारखा. कुणाला काहीही म्हणतोय. मला स्वानंदी म्हणाला. असं का हसताय? तो कोणालाही काहीही म्हणत नाहीये. तो आता सगळ्यांना स्वानंदी म्हणणार बहुतेक. म्हणजे मी तुला म्हणालो होतो ना, इंद्रनीलचं वागणं बदललंय. प्रेम बदलतं माणसाला. काहीतरी बोलू नका. त्या स्वानंदीने बदलून टाकलंय तुझ्या लाडक्या लेकाला. आता ही तर खरी सुरुवात आहे. स्वानंदी, तू भिजलीस की काय पावसात? हो आजी, मस्त वाटतंय. आजचं भिजणं ना काहीतरी वेगळंच होतं. नाही, ते दिसतच आहे म्हणा मला. अगं ती जान्हवी अशीच भिजली होती पावसात. हो जान्हवी?
हा ती तुझी होणार सून मधली ना. हा हे पण तिला की नाही छान रेनकोट दिला होता हो. शी, रेनकोट घालून भिजण्यात काय मजा आहे? कोणी दिला होता तिला रेनकोट? अगं तो श्री ग, त्याला काळजी वाटत होती ना, ही पावसात भिजेल, महिला सर्दी होईल. प्रेमात पडलेली माणसं अशीच काळजी घेतात एकमेकांची. हो का? आपल्या माणसाबरोबर पावसात भिजायला ना वेगळीच मज्जा येते. अरे वा, मग आज खूप मज्जा आली असेल नाही तुला? मला? अगं नाही, मी जान्हवी बद्दल बोलते. नाही नाही नाही, मी तुझ्याबद्दल बोलते ना. नाही म्हणजे वरून कोसळणारा पाऊस, मनात प्रेमाचा पाऊस. काय ग आजी, अगदी चिंब भिजली असशील ना. बघू बघू आमची स्वानंदी कशी नाचते ती. आजी चल, सगळं सुरळीत झालेलं दिसतंय. काय? मला शेंड्या लावायच्या नाहीत बर का. मी तुझ्या बापाची आई आहे. पण मला काही कळतच नाहीये तू काय म्हणतेस. हो का? तुला कळत नाहीये? पण मी तुझ्या तोंडून वदवून घेतल्याशिवाय हालायच नाही इथून. मला सांग, नील भेटला होता की नाही आज? आ? दोघं पावसात भिजलात ना? हे पण तुला नील आवडतो ना? चांगला आहे तो. हे तर मी अगदी पहिल्या दिवसापासून सांगते. तो नील आवडतो की नाही तुला? मी नाही सांगणार तुझा. अगो बाई, आवडतो. कशी लागते आमची आनंदाची. थोडं वर वा, झालं थोडं बस 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 बस. तुम्ही नका हो काळजी करू, मी आहे ना. मी जे काम हातात घेतलंय ना ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आई एकवीर आहे माझ्या पाठीशी. हो हो, मला माहितीये. मी ललितेचा सूड घेण्यासाठी स्वानंदीचा वापर करते, माहितीये मला. तर तुम्हाला हे माहितीये का, त्या ललितेचा मुलगा नील तो स्वानंदीच्या प्रेमात पडलाय. म्हणजे माझं पाप पुण्यात बदललंय. पाप कसलं म्हणा, तेवढा अपमान केला त्या बाईने माझा, तोही विनाकारण. तर ज्या दिवशी नीलचं स्वानंदीशी लग्न होईल ना, त्या दिवशी माझ्या जीवाला शांती मिळेल. नीलला त्याचं प्रेम मिळेल आणि ललितेला तिच्या डोक्यावर मिरे वाटणारी सून मिळेल. अगं बाई, लापशीच विसरलेच मी. मी घेईन ना स्वानंदीची काळजी. हो, आपल्यासाठी वापरणाऱ्या तलवारीची निगा आपणच राखायला हवी की नाही? हा, हे बघा, प्रत्येक परीक्षेत मी तिच्या पाठीशी उभी राहीन. तुम्ही काळजी नका करू. झाली लापशी, गरम आहे, नंतर देते. आणि ऐका ना, नील, त्याला लहानपणापासून ओळखते की नाही मी. शहाणा मुलगा आहे तो. तो घेईल स्वानंदीची काळजी. खूप प्रेम करतो तिच्यावर. फक्त संपदाने होकार दिला पाहिजे. संपदा.
आता ललिताला नामोहरम करण्यासाठी संपदेचा होकार आवश्यक आहे. म्हणजे संपदेला अमेरिकेची स्वप्न पडली पाहिजे, त्यासाठी तिची झोप उडाली पाहिजे, मग ती सरळ चालायला लागेल आणि मग ललिताच्या तिरक्या चालीला धडक देऊ शकेल. ताई, काय ग, झोप येत नाहीये का? आनंदी, मला खूप टेन्शन आलंय. बच्ची आता कसलं श्रीमंत स्थळ आणणारे कोणास ठाऊक. सासर म्हणजे तुरुंगवास होणार आहे माझ्यासाठी. ताई, तुलाच हवं होतं ना मोठं घर, म्हणूनच तर महेशवर प्रेम असून सुद्धा तू त्याला नकार दिलास. नाही अगं, तसं नाही. म्हणजे त्याच्या अपेक्षाच एवढ्या होत्या की मला भीती वाटली त्याची. मला वाटलं इनडायरेक्टली पैसे मागतोय तो आपल्याकडे, आणि एवढे पैसे कुठून आणायचे आपण. म्हणून मी काळजावर दगड ठेवून त्याला लग्नाला नकार द्यायला सांगितलं. ताई, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. अगं, त्याला आपल्याकडनं पैसे वगैरे नको आहेत. हो हो, उलट तुझ्या चुकीच्या वागणुकीमुळे तो हर्ट झालाय ग, दुखावला गेलाय. तुला कोणी सांगितलं हे? मी भेटले त्याला. काय? हो, आणि ताई, मी त्याला पहिल्याच भेटीत ओळखलं. असं खूप प्रेम आहे तुझ्यावर. ताई, मला पहिल्या भेटीत कळलं. आश्चर्य वाटतंय, तुला 2 वर्षात हे कळलं नाही का ग? मी काय करू ते सांग ना स्वानंदी. आता तू ना त्याला सॉरी म्हण. शुअर, मी सॉरी म्हटल्यावर त्याचा राग जाईल? नक्की. अगं, तो तर वाट बघत असेल तुझ्या फोनची. तो बोलला काय, तुला कळलं काय, आणि घेतलास गैरसमज करून. आनंदी, खरंच ग माझी चूक नव्हती. तो ज्या पद्धतीने बोलला मला खरंच काही कळलं नाही. नाहीतर मी अशी कशाला वागेन. हो, ठीक आहे, तू म्हणतेस ना तसं करते. मी फोन करून सॉरी म्हणते त्याला. गुड गर्ल. पण ताई, त्याच्या आधी आई बाबांची पण माफी मागशील का ग? तुझ्या अशा वागण्याने खूप त्रास झालाय त्यांना. अगं, बाबांशी मी बोलू? हो, चूक झाली आहे ना. अगं, मग ती मान्य करायला काय हरकत आहे? आणि आई बाबांची माफी मागण्यात कसला आलाय संकोच? आणि तसे आपली चूक झाली असेल आणि आपण माफी मागितली ना तर काही बिघडत नाही. चुका करून स्वतःच्याच नजरेत उतरण्यापेक्षा माफी मागितलेलं केव्हाही चांगलं. काही नाही होणार, सगळं ठीक आहे. चल आता झोपून घे आणि उद्या नक्की माफी माग. बोलशील ना आई बाबांशी?
वर्ष हे सगळं चालू आहे आणि तू आत्ता सांगतेस? मी तुझ्याशी बोलतोय, उत्तर दे मला. काय एवढी राहून गेली ग तुला मोठं करण्यात की तू आईपासूनही हे लपवून ठेवलंस? अगं आम्हाला किती अभिमान आहे तुम्हा मुलींचा. आणि तू हे इतकं हळुवारपणे बोलण्याची ही वेळच नाही अंजली. एक तर इतके दिवस हिने अंधारात ठेवलं, त्या सज्जन लोकांवर नाही ते आरोप करून बदनाम केलं त्यांना, आणि आता मूग गिळून उभी आहे नुसती. संपदा, उत्तर दे बाबांना. बाबा, मी सांगणारच होते तुम्हाला, पण त्याआधी वच्छी आत्याने आम्हाला पाहिलं आणि तिने त्याचं स्थळ परस्पर आणलं. माझं सांगायचं राहूनच गेलं. पण तेव्हाही तुझ्या मनासारखंच झालं होतं ना. पण तरी आपल्याकडून पैशाची अपेक्षा करतोय महेश, असं का सांगितलंस? आणि मी तुला तेव्हाही विचारलं होतं ना बाळा, पण तू तेव्हाही खरं उत्तर दिलं नाहीस. कसलं बाळान बेटा करत बसलीस तू? घरातल्यांशी उद्धटपणे बोलायचं, बहिणींची नीट वागायचं नाही. तुम्हाला काय वाटलं मला काही कळत नव्हतं? सगळं समजत होतं मला. मला वाटलं तू आणि अनिता नीट समजावून सांगाल तिला, पण सतत सतत पाठीशी घालत होतात. आणि ही निर्ढवत गेली. संपदा, अगं त्या महेशवर आरोप करण्या अगोदर एकदा त्याच्याशी बोलून तरी घ्यायचंच ना. अगं तो अमेरिकेला जाणार आहे मला माहित नव्हतं. काय? म्हणून माझा गैरसमज झाला. मी चुकले आई. काही नुसतं चुकले काय म्हणतेस? माफी माग ना बाबांची. बघितलंस का कशी बघतीये अंजली? ही कार्टी सुधारण्याच्या पलीकडे आहे. संपदा, बाबा, बाबा प्लीज मला माफ करा. मी नाही, महेशनी त्याच्या आई वडिलांनी माफ केलं पाहिजे तुला. मी काय संपदा बाप आहे तुझा? इथे नाही दुसरीकडे लग्न लावेन तुझं. पण एका चांगल्या सज्जन मुलावर नाही ते आरोप करून त्याला बदनाम केलंस, हे बरोबर केलं नाहीस. बाबा मी सॉरी म्हणणार आहे महेशला. नुसतं सॉरी म्हणून चालणार नाही. आत्ता माझ्या बरोबर चालायचं, त्यांची घरी जाऊन माफी मागायची, कळलं? चल तयार हो. त्यांनी माफ केलं तरच तुला माफ करेन. आता स्वानंदी, वहिनी, नाही म्हणजे तुम्ही पण जाता का भाऊजींबरोबर? अहो संपदा एकटी पडेल ना तिथे, म्हणून मी नाही. या प्रसंगाला तिने एकटीनं सामोरं जायला हवं. तुम्ही फक्त वच्ची आत्यांना फोन करून देशमुखांच्या घरी डायरेक्ट यायला सांगा त्यांना. हो मी सांगते त्यांना, पण तुम्ही असं संतापात जाऊ नका हो. अंजली काय बोलतेस तू? हे आज इतके दिवसांनी कळलं म्हणून, नाही तर कार्टीनं जवळजवळ नाक कापलंच होतं आपलं. शिवाय त्या देशमुखांची बदनामी केली ती वेगळीच. घरातल्यांशी कधीही जुळवून घेतलं नाही हिनं. तिची काळजी वाटते ना म्हणून भडकतो मी. भाऊजी हे बघा, तुम्ही काळजी नका करू. वहिनी मी बोलते संपदाशी. नाही, मी आता ठरवलंय. पण या देशमुखांनी माफ करो न करो,
आपण स्वानंदीच्या लग्नाची तयारी सुरू करायची. बस झालं हिचं. सारखा सारखा हिशोब केल्याने कर्जाचा आकडा कमी होणार आहे का? कर्जाचा कमी नाही होणार, पण येणाऱ्या पैशाचा आकडा वाढू तर शकतो ना. एकूण खर्च बघता मला तर असं वाटायला लागलंय की आपल्याला घरात नोटा छापायचं मशीनच आणावं लागेल. आता इंद्रनीलचं लग्न हे व्हायलाच हवं. येणारी सूनच आपल्याला या खड्ड्यातनं बाहेर काढू शकते. इंद्रनीलसाठी स्वानंदीच योग्य आहे. म्हणूनच त्यांच्याशी नातं जोडायचं. त्यामुळे आपलं कामही होईल आणि इंद्रनीलचं मनही राखलं जाईल.